नमस्कार मित्रहो, स्कॅम्स अँड रिॲलिटी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रशासनामध्ये होणारे घोटाळे आणि सर्वसामान्य लोकांवर होणारा अन्याय या संदर्भात जागृती करण्यासाठी आपण नियमित व्हिडिओ तयार करत असतो. असे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असल्यास खालील सबस्क्राईब बटन दाबा आणि बाजूचे घंटीचे बटन दाबा. मित्रहो, सध्या शिक्षक भरती सुरू आहे. 21,000 पदांची. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये बिंदू नामावली घोटाळा कसा होतो, भटक्या जमातींवर अन्याय करून त्यांच्या जागा कशा चोरल्या जातात, या संदर्भात आपण वेळोवेळी व्हिडिओ तयार केलेले आहेत. पण हा घोटाळा मराठी माध्यमामध्ये गुपचूप झालेला आहे, तर उर्दू माध्यमामध्ये हा राजरोसपणे होतो. आता शासनाने काय केलं आहे, नियमानुसार भाषा विषय शिक्षकांना उर्दू माध्यमाच्या शाळांवर शिकवायला पाठवण्याची तयारी केलेली आहे नियमानुसार. पण उर्दू माध्यमाच्या संघटना ज्या काय आहेत आणि जुनी पेन्शन हक्क संघटना असतील किंवा अजून संबंधित ज्या शिक्षण संस्थांच्या संघटना असतील, त्यांनी या गोष्टीला विरोध केला आहे. त्यांचं म्हणणं आहे, इतर माध्यमातील शिक्षक आमच्या शाळांवर येऊच नयेत. आता इतर माध्यम म्हणजे कुठलं? सरासरी मराठी माध्यमात हिंदू लोक शिकतात. मराठी माध्यमामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश विषय सर्व शिकलेले असतात, सर्व पात्रता यांनी पूर्ण केलेले असतात. उर्दू माध्यमामध्ये जर इंग्लिश, हिंदी विषयासाठी जागा निघत असेल तर विरोध करण्याचं कारण काय? की फक्त आम्हाला उर्दूच म्हणजे मुस्लिमच उमेदवार पाहिजे, का विरोध करायचा? आता कारण ते सांगतील सविस्तर, तो प्रशासनाचा विषय आहे. पण मराठी माध्यमातून शिकलेला मनुष्य किंवा इंग्लिश माध्यमातून शिकलेला मनुष्य, मग तो डी.एड. बी.एड. केलं असेल, त्याने शिक्षक पात्रता परीक्षेत चांगले गुण मिळवलेले आहेत, त्याने अभियोग्यता परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवलेले आहेत, त्याला हिंदीमध्ये त्याने प्रभुत्व मिळवलेलं आहे, इंग्लिशमध्ये प्रभुत्व आहे, मराठी भाषेत प्रभुत्व आहे, मग तो कुठल्याही माध्यमावर शिकू शकतो. आणि शासनाने हा योग्य निर्णय घेतलेला आहे की भाषा विषय शिक्षकांना कुठल्याही माध्यमाचं बंधन नाही, तो कुठल्याही माध्यमात जाऊन कुठलाही विषय त्याचा तो शिकू शकतो. समजा माझा जर मराठी विषय असेल, मी उर्दू शाळेवर गेलो काय आणि गुजराती शाळेवर गेलो काय आणि अरेबिक शाळेवर गेलो काय, मला शिकवायचं तर मराठीचं ना, मी शिकवू शकतो चांगल्या प्रकारे. एक उदाहरण दिलं, इंग्लिश माध्यमातून जर मी शिकलो असेल तर मी इंग्लिश विषय कुठल्याही माध्यमात शिकू शकतो. पण प्रॉब्लेम काय झालेला आहे, या लोकांनी मागणी केली उर्दू माध्यमातील शाळांनी, संघटनांनी, शिक्षकांनी, तर आमच्या माध्यमाच्या शाळांमध्ये इतर माध्यमातील लोक येऊ नयेत, म्हणजे मराठी माध्यमातून जे शिकलेले उमेदवार आहेत ना, ते येऊ नयेत, यासाठी त्यांनी निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत M.A. गफ्फार यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि ग्रामविकास खात्याला असं निवेदन दिलेलं आहे की आमच्या माध्यमाच्या शाळांवर इतर माध्यमाचे म्हणजे मराठी माध्यमाच्या शिक्षकांना घेऊ नये. त्यांचा मराठी विषय असो, इंग्लिश असो, कुठलाही असो, ते फक्त आमचेच उमेदवार शिकवतील, असं त्यांनी निवेदन केसरकर आणि ग्रामविकास विभागाला दिलेलं आहे. दुसरं एक पत्र दिलेलं आहे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता अब्दुल रहीम शेख यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना पत्र दिलं आणि ते पत्र संभाजीनगर कार्यालयाने शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांना पाठवलेलं आहे. आणि त्यात ते शेख यांनी काय म्हटलेलं आहे की उर्दू शाळेवर जे तुम्ही उमेदवार देणार आहात, इतर माध्यमाचे म्हणा किंवा कोणीही उमेदवार, जे प्रवर्गांचे जागा रिक्त राहतील त्यांच्या जागा तुम्ही ओपनला कन्व्हर्ट करण्यासाठी पवित्र प्रणालीवर सूचना द्याव्यात. मुस्लिमांमध्ये सर्व जाती आहेत, एक फक्त धनगर समाज सोडून. धनगर समाज गेल्या 700 ते 800 वर्षांपासून मुस्लिम झालेला नाही किंवा कन्व्हर्ट झालेला नाही किंवा NTC प्रवर्ग मुस्लिमांमध्ये आढळत नाही माझ्या माहितीने. मग या समाजावर, धनगर समाजावर हा मोठा अन्याय आहे. धनगर समाजाच्या जागा बिंदू नामावलीनुसार उर्दू माध्यमामध्ये असतात. धनगर समाजामध्ये एकदम क्वालिफाय D.एड. बी.एड. धारक विद्यार्थी आहेत, ज्यांनी सर्व पात्रता पूर्ण केल्या आहेत, पण मराठी माध्यमात बिंदू नामावली घोटाळ्यामुळे त्यांना जागा नाहीत. पण धनगर समाजातील भाषा विषयाचे शिक्षक असतील, मराठी, हिंदी, इंग्लिश जे काय असतील, त्यांना उर्दू माध्यमामध्ये जागा येतात. पण या जागा रिक्त राहतात. कारण पवित्र प्रणालीवर भाषा विषय शिक्षकांना प्राधान्य जनरेट होत नाही आहेत. काही उमेदवार इंग्लिश विषय असे आहेत की त्यांना पवित्र प्रणालीवर ते पात्र असून सुद्धा उर्दू माध्यमाच्या शाळा दिसत नाही आहेत. या संदर्भात त्याने आयुक्त सूरज मांढरे वगैरेंना मेल्स केले, तक्रारी केल्या, सर्व केलं, निवेदनं दिली.
पण अद्याप त्यांना काही रिस्पॉन्स मिळालेला नाही किंवा न्यूज बुलेटिनमध्ये सूचनासुद्धा तशी काही दिसलेली नाही. उर्दू माध्यमामध्ये NTC प्रवर्गचे लोक जर घेतले नाहीत तर त्या जागा रिक्त राहतील, कारण मुस्लिमांमध्ये NTC प्रवर्गच नाही. मग या जागा रिक्त राहिल्यात तर त्या ओपन मुस्लिमांना दिल्या जाव्यात असं शेख यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी शिक्षण संचालकांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पण हा धनगर समाजावर खूप मोठा अन्याय आहे. छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत, त्यांनी धनगर समाजाची बाजू घेऊन संसदेमध्ये खूप महत्त्वाचा विषय मांडलेला आहे. या संदर्भात धनगर समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन आभारसुद्धा मानलेले आहेत की तुम्ही आमच्या समाजाचा विषय घेतलेला आहे. आता मला सांगा, इम्तियाज जलील खासदार असतील, ते जर धनगर समाजासाठी सहकार्य करत असतील आणि शेखसारखे जुनी पेन्शन हक्क संघटना असेल किंवा उर्दू माध्यम शिक्षक संघटना असेल, हे लोक धनगरांच्या विरोधात जाऊन फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नियम डावलून मागण्या करत असतील तर हा किती वादाचा विषय आहे. पण हा विषय सर्वांपर्यंत पोचला पाहिजे. माझं ते शिक्षक संघटनांना पण म्हणणं आहे, त्या शेख जुनी पेन्शन हक्क संघटनेला पण म्हणणं आहे, तुम्ही धनगर समाजावर अन्याय करू नका. त्या जागा रिक्त राहतील आणि तुमच्या त्या ओपनला द्यायच्या का कन्वर्ट करायच्या, सर्व शिक्षक पात्र आहेत. मग तुम्ही का घेत नाही आहेत? तुमच्या स्वार्थासाठी का फक्त? हा खूप अन्याय आहे. तुम्ही चुकीच्या मागण्या करू नका, जे नियमामध्ये आहे ते होऊ द्या. कशाला विनाकारण वाद घालता? शिक्षक पेशा जो आहे त्याच्यामध्ये जाती धर्म वगैरे असा काही प्रकार नसतो. पण तुम्ही काही चुकीच्या मागण्या घेऊन तुम्ही समाजामध्ये जर तेढ निर्माण करत असाल, धनगरांच्या जागा आम्हालाच पाहिजे, आमच्याच ओपनला पाहिजे, मग तुमची पात्रता गेली चुलीमध्ये, आमचे अपात्र लोकसुद्धा लागले पाहिजेत. तुमचा 130 मार्क असणारा घरी बसवा आणि आमचा ओपनवाला तिथं 29 मार्कावाला 30 मार्कावाला लावा. ही कुठल्या पद्धतीची मागणी करताय तुम्ही लोक? त्याविषयी शिक्षकांना तुम्ही विनाकारण विरोध करू नका. ते सर्व माध्यमावर पात्र असतात नियमानुसार. त्यामुळे आधी सर्वांचा विषय समजून घ्या, सर्वांना न्याय मिळावा अशीच भावना